सुरुवातीला सांगितलं गेलं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा खरं तर हृदयविकाराने झालेला आहे। त्याच्यानंतर समोर आलं की त्याला श्वसनाचा विकार होता आणि म्हणून त्याचा मृत्यू झालेला आहे। पण आता या संदर्भातला शवविच्छेदन अहवाल पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय आणि हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ओरडून सांगतोय की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे आणि त्यानंतर झालेल्या त्या मानसिक धक्क्यानं झालेला आहे। पण इतकं सगळं होऊन सुद्धा 1 महिन्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीला ज्यांनी मारहाण केली, ज्या पोलिसांनी बळाचा अतिरेक केला, बळाचा अतिरिक्त वापर केला, त्यांच्यावर कारवाई कधी होणार हा सवाल आहे। आज जेव्हा या पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सरकारला धारेवर धरलं। त्याचबरोबर आपल्या लेकाच्या बळी हा पोलिसांच्या मारहाणीत गेलाय, मणका तुटेस्तोर त्याला मारलं गेलंय हे जेव्हा त्या माऊलीला कळलं तेव्हापासून या माऊलीनं धरणे माय तिला जागा देत नाहीये, ती धरणीला खिळून आहे। आज त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं। त्या आईचा आक्रोश आहे, माझ्या लेकाला न्याय द्या।